नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत चिकन उकड आणि चिकनची भाजी कशी बनवतात ते। हे अगदी छान सरळ सोप्या पद्धतीने आपण आज बघणार आहोत। झटपट अशी तयार होणारी ही भाजी आहे। घरच्या साहित्यामध्ये तुम्ही त्याला पोळी, भाकरी, भात सोबत एन्जॉय करू शकता। तर चला बघूया आपण यासाठी काय काय लागते। हे बघा, यासाठी आपण घेतलेले आहे अर्धा किलो चिकन, दही, अद्रक, लसूण, खोबरं, लाल मिरच्या, खसखस आणि तीळ। ही भाजी आहे, थोडासा मसाला घेतलेला आहे मी। हिरवी कोथिंबीर, कांदा, हळद, घरी दळलेला आपला काळा मसाला, मीठ आणि लाल तिखट आणि तेल याचा आपण वापर करणार आहोत। चला तर आपण आधी चिकन हे करून घेऊ। हे बघा, आधी पातेल्यामध्ये आपण तेल टाकूया। तेलामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे। कांद्यामध्ये आपल्याला मीठ आणि हळद टाकायची आहे। छान आपण परतून घेणार आहोत। असं हे करून घेतल्यामुळे चिकनचा किंवा मटनचा वास येत नाही। जो खाताना वैसवासा वास येतो तो येत नाही। आता यात आपण चिकन टाकूया। छानपैकी अशा पद्धतीने आता यातलं पूर्ण पाणी हे होईपर्यंत याला आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे। आपण तवा ठेवलेला आहे, त्यावर आपण कांदा टाकणार आहोत। आपल्याला मसाला भाजायचा सुरुवात करूया आपण। छानपैकी कांदा असा पसरून त्यावर थोडासा तेलाचा एक थेंब मारून आपल्याला कांदा असा गोल्डनच्या वरती थोडासा काळसर असा होऊ द्यायचा। अशा पद्धतीने छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत त्याचं पाणी पूर्णपणे जात नाही तोपर्यंत। नंतर पाणी जाईपर्यंत आपण अद्रक लसूण पेस्ट काढून घेऊ। अशा पद्धतीने त्यातलं पूर्णपणे पाणी आपल्याला संपू द्यायचं आहे। तोपर्यंत आता आपण अद्रक लसूण काढून घेऊ। यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण टाकणार आहे। त्याला आपण छानपैकी हे करून घेऊ। हे बघा, आता इकडे आपल्याला कांदा छान असा परतून घ्यायचा आहे।
हे बघा, अशा प्रकारे मी अद्रक लसूण पेस्ट तयार केली. चिकनचं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. त्याला असं चांगलं तडतड घेऊ द्यायचं. पाणी संपत आलं की असं पूर्णपणे तेल वेगळं होईल आणि पाणी संपून जाईल. आपले बघा, आपला कांदाही थोडासा खालून होत आलेला आहे. तर छानपैकी असं हलवून घ्यायचं. तेल वेगळं झालेलं आहे आणि हे वेगळं झालं. तर आता आपण तसं साईडला करून घेऊया आणि याच्यामध्ये अद्रक लसूण टाकू. याला छान असं परतून जळस अशा प्रकारे होतं. त्यामुळे चिकनचा वास येत नाही करताना. त्यामुळे चिकन मटण कधी करताना पहिले त्याचं पाणी पूर्णपणे कांदा अद्रक टाकून हे करून घ्यायचं. हे बघ, अशा पद्धतीने आपण छान असं अद्रक लसणात परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी दही टाकत आहे. दही टाकल्यामुळे चिकनचे पीस फुटत नाही. चिकनचा येणारा वाससुद्धा याने येत नाही आणि छान अशी टेक्स्चर भाजीलाही येतं आणि छान मॅरिनेट वगैरे होऊन पीसही खायला खूप सुंदर लागतं. त्यामुळे भाजीतसुद्धा आपण दही घालू शकतो. तर यामध्ये मी पाणी टाकणार आहे चिकन शिजण्यासाठी. अशा पद्धतीने. आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवून याला शिजू देणार. आपलं चिकन शिजेपर्यंत आता आपण मसाला भाजून घेऊया. यावर आता आपण थोडासा कांदा टाकूया, तेल टाकूया. कांदा झाला तर आपण त्याला आता थोडंसं साईडला काढून घेऊ. यावरती थोडंसं तेल ॲड करून यामध्ये आपण मिरच्या भाजून घेऊ. मिरच्या झाल्यात आपल्या, त्या पण अशाच साईडला काढून. आता यामध्ये थोडेसे मसाले आणि खोबरं टाकू. खोबरं आधी थोडंसं भाजलेलं आहे, त्यामुळे थोडंसं असं भाजायचं आपल्याला. आणि यावर आता खसखस आपली टाकून देऊया. खसखस आणि तीळ. चांगलं छानपैकी आपल्याला मसाला भाजायचा आहे वास येईपर्यंत. खसखसीचा वास यायला लागलाय, तो आवाज यायला लागलाय. त्याला आपण काढून घेऊया. हे बघा, छानपैकी असा मसाला आपला झालेला आहे. हे बघा, अशा प्रकारे मसाला खूप गरम आहे म्हणून मी आता प्लेटमध्ये असं ताटात काढून घेतलेला आहे. हा थंड झाला की आपण मिक्सरमधून काढून घेऊ. चला आता आपण आपलं चिकन बघू.
हे बघा छानपैकी याला उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये छान असं चिकन अजून शिजू देऊया. चिकन शिजते तोपर्यंत आपण मसाला काढून घेऊया. हे बघा असं आपण मिक्सरच्या याच्यात टाकून घेतले. आता याला वाटून घेऊया. हे बघा अशा पद्धतीने आपण हे छान असं मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे. आपण चिकन बघूया. हे बघा छानपैकी त्याला वरतून तेल पण सुटलेलं आहे, म्हणजे चिकन झालेलं आहे. आता आपण फोडणीला टाकूया. हाच रस्सा तुम्ही हे असं सूप म्हणून, चिकन उकड म्हणूनही खाऊ शकता. लहान बाळांना वगैरे तुम्ही हे सूप एन्जॉय करू शकता. हे बघा आता आपण भाजीला फोडणी देऊया. हे बघा आता आपण कढई ठेवलेली आहे भाजीला फोडणी द्यायला. यामध्ये आपण तेल टाकूया. हे बघा आता यामध्ये आपण लाल मिरची पावडर, कोथिंबीर आणि आपला वाटलेला मसाला ॲड करू. असं वाटण तुम्ही बनवून ठेवू शकता. जेव्हा भाजी लागेल तेव्हा यूज करू शकता. छान मसाला असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. तेलात मिरची टाकली की भाजीला असं छान असं कलर येतो. हे बघा असं थोडासा हा मसाला झाला की आता आपण घरी केलेला आपला मसाला त्यामध्ये टाकणार आहोत. या मसाल्याची रेसिपी तुम्ही माझ्या लिंकवर सबस्क्राईब करून बघू शकता. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करणार आहोत. पाणी ॲड केल्यामुळे मसाला छान असा शिजतो. त्याला शिजू दे. मसाला छान झाला की असं तेल सोडायला सुरुवात करतो. अशा पद्धतीने छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. छान आपला आता मसाला झालेला आहे. आता आपण यात चिकन ॲड करूया. यामध्ये आपण आता चिकन ॲड करूया. छान असं परतून घ्यायचं. मसाल्यामध्ये परतून घ्यायचं. आता यामध्ये आपल्या चिकनचं पिवळं पाणी आपण ॲड करणार आहोत. अशा पद्धतीने
तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही घट्ट आणि पातळ भाजी करू शकता. हे बघा, चिकनमध्ये पाणी ॲड केलेलं आहे, कारण की आपल्याला भाजी उकळू पण द्यायची आहे. उकळल्यानंतर भाजी थोडीशी कमी होते, म्हणून त्यामुळे उकळताना पाणी आधी थोडंसं जास्त ॲड करायचं आहे. खाली लागणार नाही, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित असं हे करून घ्यायचं. आता याला आपण उकळू देऊया. हे बघा, भाजीला छान अशी उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता आपली भाजी छानपैकी उकळलेली आहे. आपण यावर आता झाकण ठेवून याला मंद आचेवर 5-10 मिनटं होऊ द्यायचं आहे. 10-1 मिनटं गॅस अशी लो फ्लेमवर होऊ द्यायची आहे. बघा, आता आपण भाजी खोलून बघूया. जसजशी भाजी उकळत जाईल तसतशी त्याला छान अशी तरी येत जाते. भाजी जेवढी छान उकळली तेवढी छान टेस्ट येते भाजीची. आपण थोडीशी अजून याला उकळू देऊया. हे बघा, आता आपली भाजी तयार आहे. आपण याला गरमागरम सर्व करूया. चला, हे बघा, आपलं कुकर चिकन मटण चिकन भाजी पोळ्या रेडी आहेत. खायला अगदी पौष्टिक आणि घरच्या घरी बनवलेली ही रेसिपी आहे. तुम्ही भात भाकरी ज्याच्यासोबत तुम्हाला एन्जॉय करायचं करू शकता. अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू.